आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आयोजन समितीच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक असे स्वागत. आपल्या निर्माणीचे सन्माननीय अरुण ठाकूर साहेब सीएम साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले आयोजन समितीच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक असे स्वागत. आपणास विनंती आपण स्थानपन्न व्हायचे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती सन्माननीय सीएम साहेब यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आपलं स्वागत. आपल्या या कार्यक्रमाला आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपल्या मानवंदना द्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील आपले निर्माणीचे सीएम साहेब आणि जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सन्माननीय योगीजी देठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. त्याचबरोबर आपल्या माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील आपले कार्यसमितीचे व्हाईस चेअरमन कार्यसमितीचे सेक्रेटरी व आपले सीएम अरुण कुमार ठाकूर सर. आपणास विनंती आपण माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे मानवंदना द्यायची. धन्यवाद. हो योगेशजी होल्डिंग दिया एफेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व खेळाडूंना कर्मचारी बंधूंना आपण उद्घाटनाच्या शुभेच्छा देतोय. फक्त आयोजन समितीकडनं एक विनंती आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यांची जयंती समर्पित करत आहोत. सिम्बॉल ऑफ सॅक्रिफाईस माता रमाई यांना एक चषक स्पर्धा होत असताना आपण सर्व खेळाडूंची संघाची कर्णधारांची व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नाही. या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होता कामा नाही. कारण ज्या नावाने आपण स्पर्धा खेळवतोय त्या नावाला जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. तरी आजचा हा सामना सुरू होतोय. एफेड धोरणदार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर येलोन ऑरेंज संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण प्रमुख मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर यायचे मंचावर उपस्थित राहायचंय. कुठे कुठे
उत्कृष्ट कलाकार आनंदजी तावडे. आपण पाहत असाल प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये आपल्या विविध वेशभूषांनी कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात, आपल्याला मनोरंजन करतात. असे आनंदजी तावडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. आपल्या जयंती महोत्सव असेल, सर्व सामाजिक कार्यक्रम असेल किंवा फॅक्टरीचे विविध स्पोर्ट्स कार्यक्रम असतील, या सर्वच कार्यक्रमाला आपल्या वेशभूषेने आपल्याला मनोरंजन करणारे आपले आनंदजी तावडे आयोजन समितीच्या वतीने आपले आभार. आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉमिनिक जोसेफ यांच्या हस्ते नारळ अर्पण करून मैदानाला आजचा हा सामना सुरू होणार आहे. धुरंधर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सहित आपल्या मंचावर घेऊन यायचे. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण आपल्या पॅव्हलियन मध्ये यायचंय. येलो वॉरियर्स संघ, एफएल धुरंधर संघ. नमस्कार, जय भीम. सर्वप्रथम आज रमाई चषक टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय महिला, उपस्थित सर्व सन्माननीय वर्क्स कमिटी, फेडरेशन, असोसिएशन, युनियनचे सर्व माझे सहकारी मित्र, उपस्थित सर्व अधिकारीगण, या व्यतिरिक्त सर्व फॅक्टरीचे एम्प्लॉईज आणि आजच्या कार्यक्रमाचेच नाही तर येणाऱ्या पंधरवड्यामध्ये जे केंद्रबिंदू किंवा आकर्षण जे राहील हे सर्व आपले प्लेयर्स. मला जे सांगण्यात आले 23 टीम्सने फॅक्टरीच्या इथे भाग घेतला आहे, ज्यांच्यामुळे टुर्नामेंट फारच रोमहर्षक, जे मी आता मागच्या 15 मिनिटात बघितलं. तर सगळ्यांनी मित्रांनो त्यांच्याकरता खूप खूप टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. मित्रांनो, 14 एप्रिल हा दिवस प्रत्येक भारतीयाला त्यांचा श्वास कशामुळे ते घेतात हे त्या दिवशीचं महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या दिवशी आपण साजरी करतो आणि यावर्षी आपण 135 वर्ष पूर्ण होईल बाबासाहेबांच्या जन्मदिवसाला. या निमित्ताने ॲम्युनिशन फॅक्टरीच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांनी मागचे 63 वर्ष झाले या फॅक्टरीमध्ये हा वारसा त्यांनी पुढे नेलेला आहे. आणि याच निमित्ताने यावेळेला या जयंती महोत्सव निमित्ताने कमिटीकडनं 15 दिवस वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचा वारसा नुसता फॅक्टरीत नाही तर भारतात नाही, तो पूर्ण जगात कसा वाढेल याकरता त्यांनी अथक परिश्रम घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. आणि मला समजलं की हा जो टुर्नामेंट आहे हा पहिल्यांदाच ते अरेंज करतात. याच्या आधी वेगवेगळ्या फेडरेशन्स कडनं ते अरेंज, त्यांच्याकरता पण एकदा जोरदार टाळ्या असू त्या मित्रांनो. आणि मला आनंद होतो
यंदाचा रमाई रत्न पुरस्कार आपण ॲम्युनिशन फॅक्टरीला आताच मी जाहीर किंवा करतो. समाजातली विषमता आज आपण तो श्वास घेऊ शकतो मित्रांनो, केवळ आणि केवळ या संविधानामुळे घेतोय मित्रांनो. आणि इतका सुंदर चांगला कार्यक्रम यांनी अरेंज केला होता मित्रांनो. आणि त्या दिवशी रमाईबद्दल जी माहिती मला तिथे भेटली त्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन आणि जी उत्स्फूर्त प्रेरणा मला भेटली किंवा आपण काय केलं पाहिजे आयुष्यात, इतकं खडतर प्रयत्न करून त्यांनी त्यावेळेला बाबासाहेबांना जे मदत केली, स्वतःचा त्याग केला, फॅमिलीचा त्याग केला आणि वुमेन्स एम्पॉवरमेंट करता स्पेशली त्यांनी जे कार्य केलं त्याच्याकरता आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना मानवंदना देतो आणि आशा करतो की आईंचा आशीर्वाद आणि बाबासाहेबांचे विचार हे आपल्या सोबत राहतील आणि आपण जे काही कार्य घेतलेलं आहे, सामाजिक विषमता असो किंवा इकॉनॉमिक प्रोग्रेस असो, बाबासाहेबांनी एवढा अभ्यास केला होता मित्रांनो. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्याचमुळे आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली मित्रांनो. एवढा त्यांचा अभ्यास होता. तर मी एवढंच सांगेन की आपण या जयंती आणि महोत्सव याच्याकरता साजरे करतो की जेवढे थोर महापुरुष झाले, त्यांनी जे काही त्यावेळेला कामं केलेले आहेत, त्यांचे जे विचार होते, त्याच्यामुळे आज आपण इथे उभो आहोत. हे सांगण्याचं तात्पर्य तर ते विचार पुढे न्यायचे आणि समाजाला कसं आपल्याला स्ट्रॉंग करता येईल आणि समाजाकरता काही सेवा करता येईल ही त्याच्या मागची भावना आहे. त्या भावनेकरता आपण काम केलं पाहिजे. आणि मला आनंद आहे मित्रांनो, ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी ची जी फॅमिली 3500 4000च्या आसपास सगळे आपले एम्प्लॉई आहेत, हे एकजुटीचे यांनी यावेळेला जे प्रतीक दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे ऑल टाइम 156 वर्षाचं हायएस्ट प्रोडक्शन आपण दिलं मित्रांनो. सगळ्यांचं खूप अभिनंदन. हे टीमवर्क जे आपण म्हणतो, टीम स्पिरिट, ते यांनी दाखवून दिलं आणि हेच आपण पुढे कंटिन्यू करत राहू, हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि याच्यामध्ये मला आशा आहे की आपल्या सर्वांचीच साथ आपण एकत्र ठेवून आपलं जे पण काही कार्य असेल ते पूर्ण करू. आज या निमित्ताने उपस्थित सर्व परत माझे सहकारी मित्र यांचं मी अभिनंदन करतो आणि या टुर्नामेंटला सक्सेसफुल कंडक्ट होण्याकरता माझ्या शुभेच्छा, त्यांना अभिनंदन. सर्व प्लेयर्सचा फिटनेस बघून मला खूप आनंद होतोय. आज एफएल आणि WTF ची मॅच एकदम रोमांचक मॅच. मी तुम्हाला शब्द देतो, मला नंतर वेळ भेटला तर मी नक्की याचा आस्वाद घेण्याकरता आणि याच्याकरता आणि प्लेयर्सचा फिटनेस बघून मला खूप आनंद झाला. एक प्लेयर्स मित्रांनो, मी नेहमी सांगतो, मी एक स्पोर्ट्समन आहे, आयुष्यावर स्पोर्ट्स केलेला आहे, आताही खेळतो. आपल्या आत्मधला कधीही स्पोर्ट्समनला मरू नका, त्याला जिवंत ठेवा, कारण त्याच्यातला स्पोर्ट्समन जिवंत आहे तो माणूस आयुष्यात कधी हरत नाही मित्रांनो. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. आपले ते खेळाडू नेहमी बाहेर घेऊन द्या आणि आपल्याला स्पोर्ट्समन जिवंत ठेवा. तर ही टुर्नामेंट एक इंजुरी फ्री हो आणि कॉन्ट्रोवर्सी फ्री हो, याच्याकरता माझ्या तुम्हाला शुभेच्छा. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. सीएम सरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. कार्यसमिती सचिव शाहिदीप चौधरी, आपला सुरत आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. पहले इनिंग हो चुकी है, इसमें 55 रनों का टारगेट, 56 रन जीतने के लिए. और अभी हमारे सीएम सर ने जो हमको संबोधित किया है, वाकई के अंदर में वो काबिल तारीफ है. और अंपायर का इशारा, 4 रन, 4 रन. फलंदाजाला परतावा लागतोय. इरफान आलम, धुरंधर अशी गोलंदाजी, रोमांचक अशी गोलंदाजी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव, रमाई चषक, माता रमाई चषक, सुंदर असा आपण आपल्याला खाली आपण हा खेळ केलेला चांगला खेळ, परतावा लागतोय फलंदाजाला. वा अमर वा, सुंदर असा खेळ जिंकलेला आहे. अमर का बोलेंगे वैशिष्ट्य म्हणजे का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया सुंदर
फिर से गेंद थमाई है एफएफ धुरंधर के। आजच्या या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित सर्व कर्मचारी सूचना आपले कार्यसमितीचे सर्व सदस्य गेटवर जाऊन चर्चा करून आलेले आहे. 2 वाजेपर्यंत आपण आतमध्ये गेलात तरी चालेल. लेट जाण्याचं काही टेन्शन घेऊ नका. सामना संपूर्ण बघितल्यावर जा. आयोजन समितीच्या वतीने कार्य समितीचे विशेष असे आभार. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया ये सहूलत देने के लिए, ताकि हमारे दर्शक वो सुकून के साथ में मैच देख सके। अगली गेंद पंचम दा सामना करेंगे दीपक पाटिल सबसे कातिल। अच्छा क्षेत्र रक्षण, रन लेने की कोशिश की लेकिन उसको नाकाम कर दिया। बेहतरीन फील्डिंग वहां पर और अच्छी गेंद पंचमदा की तरफ से। अगली गेंद पंचमदा सामना करेंगे दीपक पाटिल। सुंदर असा हा फटका और ये दीपक पाटिल से बल्ले से निकलता हुआ ये 6 रन। उत्कृष्ट हा झेल समाप्त केलेला त्यांनी फलंदाजाचा खेळ टिपलेला उत्कृष्ट झेल। या तळपत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे। या प्रखर उन्हामध्ये देखील आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त माता रमाई चषक या स्पर्धेसाठी व्हॉलंटियर्स म्हणून जे भीम सैनिक इथे उभे आहेत त्या तळपत्या उन्हामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून आभार। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपल्या सर्व व्हॉलंटियर्स आणि कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या। बॅटिंग साठी एफ पोलार्ड और पहली गेंद के अंदर में टोमेजो ने बता दिया। और 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। 3 षटकांनंतर 46 धावा झालेल्या आहेत। यही जुगलबंदी देखना जरूरी है गेंद और बल्ले के बीच में अच्छा मैच होता हुआ। ये रिवर्स स्वीप और आपला स्वयंची साना बुद्धविहार त्यांच्या वतीने आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आपले विकासजी साबळे आपला सन्मान करतील। अच्छी वापसी इरफान आलम साहब की डॉट बॉल। सोशल फाउंडेशनच्या वतीने कोण उपस्थित असेल आपला विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आयोजन समितीने आपला सन्मान होतोय। इरफान आलम बड़े घातक बॉलर है और वापसी करना चाहते हैं लेकिन अगली बॉल एक
कल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, डॉट बॉल। बढ़िया बॉलिंग। इरफान आलम, तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कमाल लगता है। अगली गेंद, ये 20 से बल्ला घुमाया और ये अपील, लेकिन अंपायर के ऊपर में इसका कोई दबाव नहीं, इस अपील को उन्होंने नकार दिया। सोशल फाउंडेशनचे महाले आपला समिती आपला सन्मान घेण्यासाठी येतोय. आयोजन समितीच्या वतीने आपला सन्मान होतोय. सोशल फाउंडेशन पुणे यांच्या नेहमी सहकार्य असते. जयंती मोलगावचे महाले आपला समिती आपला सन्मान घेण्यासाठी येतोय. धन्यवाद. दोन्ही संघाची एक पहिली इनिंग संपलेली आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनींचे आपण खूप खूप आभार. आपण पाहत असतो आपल्या निर्माणीचे या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या निर्माणीचे सीजन सर सर्वच कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. आपल्या सीजन सरांचे मनोबल यांच्यासाठी आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीने मी आपल्या निर्माणीचे सीजन सरांना विनंती करतो, आपल्या वाणीतून आपण आपलं मनोबल व्यक्त करायचं आहे. सीजन सरांचं मनोबल आपल्या निर्माणीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रेरणादायी असतो. आपण पाहिलं असतं आपल्या मागच्या वर्षामध्ये आपलं जे टार्गेट आपण ज्या स्पीडने कव्हर केलेलं आहे, जे स्पीडने आपण अचीव्ह केलेलं आहे, ते अचीव्ह करण्यामागे आपल्या निर्माणीचे सीजन सरांचा खूप मोठा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असतो. सीजन सरांना विनंती करतो, आपण आपल्या या उद्घाटन समारंभानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना आपलं मनोबल व्यक्त करायचं आहे. सन्माननीय सीजन सर घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज बॉलिंग एड साठी स्पॉन्सरशिप ज्यांनी दिलेली आहे, सुंदर असा हा फटका लगावलेला आहे. चेंडूने घेतलेला आहे, जोराचा वेग आणि येताना घेऊन येईल 4 धावा. वा वा, सुंदर सुंदर असा डिफेन्सिव्ह शॉट, रचनात्मक खेळलेला आहे, डिफेन्सिव्ह खेळलेला आहे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना माहिती असेल, आपले सीजन सर आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित असतात. प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला सहकार्य करतात. त्यांच्या सहकार्याशिवाय कुठलाच कार्यक्रम आपल्या फॅक्टरीमध्ये शक्य नाहीये. आपण हे जे सुरेख टुर्नामेंट पाहतोय, या टुर्नामेंट आयोजन सर्व सहकार्य आपल्या निर्माणीच्या वतीने होत असतं. आपल्या आयोजन समितीच्या वतीने आपलं खूप खूप असे आभार. धन्यवाद. सुंदर असा मोमेंट देऊन आपल्या निर्माणी सन्माननीय विद्याताई डोळस आपल्या जयंती. Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you.